सांगलीत 7 वर्षाच्या बालकावर कुत्र्याचा हल्ला संबंधित श्वान मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. सांगलीतील त्रिकोणी बागेजवळ खेळत असलेल्या एका 7 वर्षाच्या बालकावर पिटबुल जातीच्या श्वानाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या हल्ल्यात ऋतुराज भोसले वय वर्ष 7 राहणार त्रिकोणी बागेजवळ सांगली हा बालक जखमी झाला असून त्याला तातडीनं उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेली अधिक माहिती अशी, ऋतुराज भोसले हा सोमवारी सायंकाळी त्रिवेणी बागेजवळ खेळत असताना परिसरातील एका श्वानमालकाच्या पिटबुलने त्याच्यावर झडप घातली. श्वानाने केलेल्या हल्ल्यामुळे ऋतुराजच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी, कपाळावर आणि डोळ्याच्या बाजूला खोलवर जखमा झाल्या आहेत. ऋतुराजाने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीनं पिटबुलला बाजूला केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कायदेशीररित्या पिटबुल जातीचे श्वान पाळण्यावर किंवा त्याच्या खरेदी विक्रीवर शासनाने बंदी घातलेली आहे आणि असे असतानाही काही श्वानप्रेमींनी या जातीचे हिंसक श्वान पाळले आहेत. ऋतुराजवरील हल्ल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने या घटनेची प्राथमिक नोंद घेतली असून पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली आहे. प्रतिबंधित श्वान पाळणे आणि त्याच्या हल्ल्यामुळे बालक जखमी झाल्याप्रकरणी संबंधित श्वान मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.